कुठे गेली ही आदिती? कोरोना बोलला होता वर आली, पण वाही कुठे ती कॉर्टी? शोधवा ताईला. कुठे गेलीस ती कार्टी? तुम्ही तू काम करत होती ना खाली? मग हो तुम्ही ते काय करताय भद्रा मॅम? मी ते माझं कामच होतं म्हणून मी आले होते. पण तुम्ही काय करताय इथे? आम्ही ते अरे मंदबाई, लवकरात लवकर त्या आदितीला शोध. तुमच्या आधी त्या दोघांना सापडली ना तर त्या मैत्रीचा आपण काही करू शकणार नाही. मी दिल्ला मंत्र काय लोणच्याच्या बरणीत मुरवायला ठेवलाय का? लवकरात लवकर शोधा आणि त्या दोघ्या मायलिकींना बरणीत उतरवा. चेतन, दुधाच्या भांड्यात कोणाशी बोलतोय? कुठल्या मायलेकीला पनीर टाकायचं बोलतोय? कुठल्या मायलेकीविषयी बोलतोय? शिवाच्या कानावर टाकायला हवं, शिवाच्या कानावर टाकायला हवं. मंत्र म्हण मंत्र आणि लवकरात लवकर त्या दोघींना बाटलीत उतरवा. काय झालं भद्रा मॅम? काही त्रास होतोय का तुम्हाला? नाही, काय नाही. पण तुम्ही इथे काही कामानिमित्ताने आला होतात का? म्हणजे काही हवंय? हो ते मला घरचे काही व्हिडिओज काढायचे होते. मला त्याची रील बनवायची होती. काढू ना व्हिडिओ? चालेल ना? एवढे विषात का माझी नाही म्हणायची. हे घर तुझंच आहे, हवे तेवढे व्हिडिओ बनव. हा, मी आलेच जरा. शिवा, अरे कुठे गेली अदिती? आतापर्यंत ती इथेच होती. आदिती, आदिती, वेळी आहेस का तू? अगं एवढ्या मोठ्याने हाका मारशील तर प्रिन्स आणि भद्रावती ऐकतील ना, प्रॉब्लेम होईल. आपल्याला जरा सावधपणे भेटावं लागेल तिला. आणि का कोणच ठाऊक आपल्याला जरा वेगळाच डाऊट येतोय. डाऊट कसला? भद्रावती ना ती पण आदितीला शोधत वर आली असं आपल्याला वाटतंय. काय? हा, ती पण तिला शोधत होती असं आपल्याला वाटतंय. अरे पण ती आदितीला का शोधत असेल? ते काय आपल्याला माहित नाही, पण शक्ती, जर ती पण आदितीला शोधत असेल ना तर लय मोठी गडबड आहे. पण शिवा, आपलं अदितीला भेटणं खूप गरजेचं आहे. मैत्री आईबद्दल काय ते अदितीच सांगू शकते. आदिती कुठे गायब झाली असेल? ती आपल्यासमोर का येत नाहीये? हे बघ, ते आदिती भेटल्यावरच आपल्याला कळेल. आणि आपल्याला असं वाटतं की आदिती भेटणार या बंगल्यावरच कुठेतरी भेटणार. आपण शोधायचं.
तो हा काय प्रकार होता? शिवाला फोन लावतो. शिवा फोन उचल की. नानाचा फोन कशासाठी करतो? उचलून बघ. नाही नको, कान खात बसेल, नंतर बघतो. चल 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 चल. अरे फोन उचल की शिवा. फोन का उचलत नाही? शिवा फोन का उचलत नाही? शिवा फोन उचल. ए फोन लो. शिवा फोन उचल. नाना एवढे काय घाबरले? चेतन आहे ना, चेतन. हा भूत नाही. एवढं खाम का आलाय तू असली? अहो नाना, अहो काय झालं? किती वेळा सांगितलं काचेच्या वस्तू घरात ठेवायच्या नाही म्हणून. अहो नाना, तुम्हाला तुमच्या लेकाचं भलं झालं नाही बघायचंय का? हा का म्या दिलेला सल्ला तुम्हाला पसंत नाही? नाही तसं नाही. दाढी करायची होती म्हणून आरसा आणला. खरं विसरलो होतो. बरं ठीक आहे, या पुढे नका. अहो काचेच्या वस्तू, स्टीलची भांडी दार्जिन नाहीत तुमच्या घराला. हा भलं करून घ्यायचंय ना. चेतन, मी तुझ्यासाठी ना चहा बनवतो. पण तुमची दाढी? त्या दुकानदाराला असं बघायची सवय. आलो तुम्ही. मात्र मला कळत नाहीये ते दोघे इथे आहेत आणि आपण गुहेत का आलोय? थांबा ना जरा तुम्ही. अरे काय थांबू? प्रिन्स जरा शांत राहा ना. जरा शांत राहा तुम्ही. अरे असू दे ना ते दोघं घरात. काय फरक पडतोय? काही फरक पडणार नाहीये. मी जे करते ते बरोबर आहे. काय व्यवस्थित केलंस तू? सांग मला काय व्यवस्थित. त्या चेटकोबानी जो काही मंत्र सांगितला तो फुसका फटाकासारखा फुसका निघाला, दुसरं काही नाही. अदितीला तू बंदिस्त करू शकली नाहीस. मला खरंच असं वाटतंय चेटकोबाची जी काही ताकद आहे ना त्याच्या वयाप्रमाणेच ना गळून पडलीये, दुसरं काही नाही. मला खरंच असं वाटतंय त्याच्या नादी लागायला नको. आपल्याला जे खरं वाटतंय ते करूया. आपण काहीतरी मार्ग काढूया ना. किती हायपर होताय. जरा शांत राहा. जरा शांत राहा. मी आहे ना, मी करते सगळं. हे बघा, काहीही झालं तरी हार मानणार नाही ही भद्रा. चेटकुबाने दिलेलं शेवटचं मंत्र म्हणणार आहे मी. काहीही झालं तरी मी त्यांना नाहीसं करूनच टाकेन. कर मग. आदिती, कुठेच नाहीये ती. ती घर सोडून कुठे बाहेर तर नसेल गेली ना? काहीच कळायला मार्ग नाही. आणि बाहेर कुठे जाईल ती? गेली जरी असते तरी आपल्याला काहीतरी खुणावलं असतं ना तिने. ये
शक्ती काय झालं? शिवा, अडगळीची खोली, ही खोली तर आपण चेकच केली नाही. आदिती इथे तर नसेल ना? कारण मागे जेव्हा जेव्हा आदिती मला दिसली आहे ना, तेव्हा तेव्हा ती याच खोलीत जात होती. ती आता इथेच तर नसेल. बघूया चल. हा चल. आदिती, आदिती, शक्ती, कुठे आहेस तू? शक्ती हळू. शिवारी इथे नाहीये ती. इथे पण नाहीये. चल. शक्ती, तू ठीक आहेस ना? काय आहे? ही ट्रंक मध्ये कोणी ठेवली अशी? अरे अडगळीची खोली असली म्हणून काय झालं? हे असं मध्ये ठेवतात का? आणि कोणाकडनं क्लीन नाही करून घेतात का हिला? काय करत असते दिवसभर माहिती नाही. दिवसभर मेकअप थापते, आपली विचित्र हसते आणि ऑर्डर सोडते. कोण आहे माहिती नाही. शी. शक्ती, हे चिन्ह? हे चिन्ह साधं सुद्धा नाही वाटत आपल्याला. आपण प्रिन्स आणि भद्राच्या विरोधात जे शोधतोय ना, त्याचं याच्याशी काहीतरी नक्कीच कनेक्शन आहे. म्हणजे या ट्रंक मध्ये काहीतरी असेल का? ट्रंक उघडल्यावरच कळेल. सावकाश. शक्ती, केस? हे केस कोणाचे असतील? नरबळी. नक्कीच हा सगळा नरबळीचा प्रकार आहे. शिवा, अरे या असल्या सगळ्या गोष्टी ना जादूटोणा करणाऱ्या लोकांना सर्रास उपयोगात पडतात. तुला असं म्हणायचंय की हे केस आतापर्यंत ज्यांचे बळी घेतले त्यांचे? हो, शक्यता नाकारता येणार नाही. प्रिन्स आणि भद्रावतीला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी हा खूप मोठा पुरावा आहे. हे केस त्यांच्या विरोधातला पुरावा कसा काय सिद्ध होते? अरे शिवा, हे केस कापताना आणि ह्या सगळ्या गोष्टींवर जर त्यांच्या बोटांचे ठसे असतील ना, तर त्यांना शिक्षा होणारच. आता याच सगळ्या गोष्टी प्रिन्स आणि भद्रावतींच्या विरोधातील केस मजबूत करायला आपल्याला मदत करतील. नाना गेलाय दुकानावर. शिवाई भद्राच्या घरी आहे. या घरात आता माझ्याशिवाय कोणीच नाही. म्हणजे मी त्या आज शक्तीला जमिनी खालून बाहेर काढू शकतो. भवानी चांडाळणे आजची शक्ती अजून जागृत आहे. पण मी माघार घेणार नाही. घाबरून पळून जाणार नाही. माझा सर्वशक्तिमान पिता माझ्या पाठीशी आहे. रक्तासूर माझ्या पाठीशी आहे. आज तुला जमिनीच्या बाहेर काढून तुझा सर्वनाश करून नायनाट करून त्या शिवा आणि शक्तीला तारक ठरणारा ऊर्जा स्रोत कायमचा विझवून टाकणार आहे मी. कायमचा. रक्तासुरा,
शक्ती दे. शिवा, आता इथून ना डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊयात. खूप मोठा आणि महत्वाचा पुरावा हाती आलाय. आता या दोघांना सोडायचं नाही. शक्ती ऐक, पोलीस स्टेशनला जाऊन काही उपयोग होणार नाही. तुला ऐकून शॉक बसेल, पण या आधीमधले सगळे पोलीस आहेत ना प्रिलच्या खिशात आहेत. काय? हा, नाही बरोबर आहे म्हणा. इतकी वर्षे एवढे गुन्हे करून सुद्धा मस्त सुखाने आणि आनंदाने जगतायत ही दोघं. पण मग शिवा, आता करायचं काय आपण? बघू. चल. त्याच्यात घरात तर कोणीच दिसत नाही. कुठे गेले दोघांनी? हो रे, अचानक कुठे सटकले? हॅलो गाईज. झालं काम तुमचं? एवढं लवकर झालं? कधी झालं, कसं झालं आणि कसं केलं तुझं? हो झालं. कोरोना सर, तुमचे बॉस आणि वहिनी बॉस कुठे दिसत नाहीयेत? घरी नाहीयेत का? दिसत नाहीत? असे कसे दिसत नाहीत? इथेच असतील ते. विश्व ही त्यांचीच घर, दाई दिशा नसू शकतात. ते हवा खात असतील, पाणी पित असतील, मंत्र पुटपुट मंत्र जाऊन गाणं बोलत असतील. असतील असतील नसतील, कुठेही नसतील. ते झाडावर नसतील, झाडाच्या फांद्यावर नसतील, झाडाच्या खाली सुद्धा नसतील. ते जमिनीवर नसतील, जमिनीच्या खालती नसतील, जमिनीच्या खालती. पत्रा पत्रा पत्रा, तू कोणाशी बोलतेस? काय तुझ्या मुठीत? बघायचंय? या 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 लवकर या बघा. गप. अदिती, बघितलं बघितलं कोण आहे?
अदिती, हा आदितीचा आवाज होता. हो, हा अदितीचाच आवाज आहे. अदिती, 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 काकी सोड मला. अरे 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 बघितलं प्लीज. शेवटी अदितीच्या आत्म्याला मी बंदिस्त केलंच. आई 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 ग, किती तो नाजूक आवाज. आत्मा आहेस ना तू? आत्मा आहेस ना? मग जरा मोठ्याने ओरड, मोठ्याने ओरड. तुझ्या त्या मेलेल्या आईच्या कानापर्यंत तुझा आवाज जात नाहीये. मोठ्याने ओरड, मोठ्याने ओरड. बेमीच्या देठापासून ओरड, ओरड. आई आई वाचा वाच असं म्हण. ओरड, ओरड. भद्रा, चेटकोबांनी सांगितल्याप्रमाणे आपण हिला बंदिस्त केलंय, पण पुढे काय करायचं? पुढे पुढे होणार हिशोब मैत्री आणि आपल्यातला. शंभर की न मरूनही शांती नाहीये ना. मेल्यानंतरही प्रत्येक कामात आपल्या अडथळे निर्माण करतात नाही दोघी. गेल्या काही महिन्यापासून जो छळवत मांडलाय ना आपला, जेवढा त्रास दिलाय ना आपल्याला, सगळ्याचा हिशोब घेणार आहे भद्रा. आता बघाच हिला या मैत्रीच्या मुलीच्या आत्म्याला असा त्रास देणारे ना मी, अशा यातना देणारे ना मी. किती मैत्री आहे. माझ्यापासून सुटका करण्यासाठी ना भीक मागेन, भीक भीक. भद्रा, ही भद्रा भीक नाही घालणार. या अशा आत्म्यांना ना भीक नाही घालणार ही भद्रा. येळेक वळणार.